नमस्ते नमस्ते, जय शिवराय, जय भीम. माझ्या सर्व नवीन संघटनेच्या माझ्या सर्व रणरागिणींना आपल्या माझी अंगणवाडी यूट्यूब चॅनलतर्फे व नवीन संघटनेतर्फे खूप खूप स्वागत करते आत्ताच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर 2 दिवसापासून तुम्ही लाईव्ह बघितलं असेल, काही बातम्याही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला बघितल्या असतील. त्यानुसार आपली जी समन्वय समिती आहे ती सोमवारी 9 मार्चला आपण आयुक्तांकडे गेलो होतो, सचिवांकडे पण गेलो होतो, उपसचिवांकडे पण गेलो होतो. त्या संदर्भातील सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओ साठी 2 दिवस थोडंसं डिले झाला आहे. त्याबद्दल थोडी दिलगिरी व्यक्त करते, कारण की सकाळीच मुंबईवरून येणं झालं आणि मला 2 दिवस व्हिडिओ किंवा लाईव्ह घ्यायला थोडा उशीर झालेला आहे. आणि या उशीर झाल्यामुळं तुम्हाला थोडीशी अपडेट माहिती उशिरा मिळत आहे. परंतु तरी देखील इतर काही चॅनल जे आहेत त्या चॅनलनी थोडं समन्वय समितीतर्फे किंवा आपण जे काही निवेदन दिलं, काय चर्चा झाली त्याविषयी थोडक्यात सविस्तर सांगण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे काही काही चॅनलनी. आणि ज्या चॅनलनी खरी माहिती देण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत केलेला आहे त्यांचं खरंच मी आभार मानते. जे चॅनल खरी माहिती देतात त्यांना आपण नेहमीच धन्यवाद देणार आणि आपण त्यांना नेहमीच सपोर्ट करणार आहोत ताईंनो. तर चला, तर कोणी नवीन चॅनलवर असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जी काही ऑथेंटिक खरी माहिती आहे ती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून देताना ती तुमच्या सगळ्या ताईंपर्यंत पोहोचेल. एवढीच एक अपेक्षा आहे व्हिडिओच्या माध्यमातून ताईंनो. तर बघा, आपल्या सगळ्या ताईंना उत्सुकता आहे की आपल्या ज्या आपण जे मुंबईला गेलो होतो त्या मुंबईला गेल्यानंतर मंत्रालयातील हालचाली आणि आपले प्रश्न याबद्दल काय अपडेट आहे हे तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता नक्कीच आहे. त्याबद्दलच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. सगळे मुद्दे शेवटपर्यंत सविस्तर सांगते आणि तुम्हाला सर्व ताईंना माहीतच आहे की आपले सगळे मुद्दे हे खरे असतात. म्हणजे फक्त चांगलं वाटावं म्हणून नाही, तर थोडंसं वाईट वाटतं पण खरेच मुद्दे असतात. ते मी आजच्या व्हिडिओतून मांडण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा, जेणेकरून सगळ्या महाराष्ट्रातील ताईंना हे सगळे मुद्दे स्पष्ट होतील. आपला काही कुठलाही प्रसिद्धीसाठी चॅनल नाही आहे. आपली खरी माहिती देण्याचा प्रयत्न या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होतच असतात. तर याच्या संदर्भात एक महत्त्वाचं लाईव्ह देखील उद्या आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. साधारणतः उद्या 12 मार्च असेल, तर 12 मार्चला आपण संध्याकाळी रात्री लाईव्ह घेऊ. या संदर्भात तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच सर्व ताईंनी लाईव्हला जॉईन होऊन आपले प्रश्न विचारू शकता. तर ताईंनो, आम्ही काल साधारणतः दुपारी 2 वाजेच्या सुमारास मुंबई येथील मंत्रालयात आम्ही गेलो होतो. त्याच्यामध्ये समन्वय समितीचे काही सदस्य उपस्थित राहू शकले नाही, परंतु जेवढे पण सदस्य आम्ही उपस्थित होतो त्यामध्ये श्री युवराज बैसाने सर असतील, अमोल बैसाने भाऊ असतील आणि मी स्वतः असेल, आम्ही जेवढे पण पदाधिकारी होतो त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. आणि कारण की जसे की आपल्याला माहीत आहे अधिवेशन काळ सुरू आहे, तर आपलं अधिवेशन काळामध्ये आंदोलन होणं तसं पाहता गरजेचं आहे. परंतु आंदोलनानंतरही आपल्याला पदरी काही पडत नाही असा इतिहास आहे. त्यामुळे आपण थोडंसं फॉलोअप घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या ज्या काही न्याय्य रास्त मागण्या आहे त्यासाठी वारंवार आपण पाठपुरावा देखील करणं गरजेचं आहे. आणि ती जबाबदारी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आहे की ज्या काही मागण्या आहेत त्या शासन दरबारी पोहोचवणे आणि त्याचं लाईव्ह प्रक्षेपण म्हणा, त्याचं लाईव्ह इतिवृत्तांत हा तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आपल्या संघटनेचा एकमेव उद्देश आहे. आणि हे सगळं होत असताना मी स्वतः अंगणवाडी सेविका आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहिती की यामध्ये गफलत काही होणार नाही. कोणाचीही हिंमत नाही की यामध्ये काही बंद दाराआड चर्चा करणे किंवा काही चुकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणे असं काही होणार नाही, याचा तुम्हाला विश्वास आहे माझ्या ताईंनो. तर पहिला मुद्दा आम्ही घेतला होता केंद्राच्या मानधनाचा. तर एक एक मुद्दा मी सविस्तररित्या तुम्हाला सांगत आहे, त्याची नीट माहिती घ्या, नीट ऐका, कुणी गैरसमज करू
घेऊ नका आणि तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि तसंही उद्या आपलं लाईव्ह संध्याकाळी होईलच, त्यामध्ये पण देखील तुम्ही हे प्रश्न विचारू शकता. तर पहिला मुद्दा होता केंद्राच्या मानधनाचा. तर केंद्राच्या मानधनावर मी सविस्तर व्हिडिओ टाकणारच आहे, पण आम्हाला जी माहिती मिळाली तर जसं की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि आता फेब्रुवारी पण आलाय मैत्रिणींनो. तर गेल्या 3-4 महिन्यापासून आपलं केंद्राचं मानधन देखील जमा होत नाहीये. मदतनीसांना ते मिळालेलं आहे पहिल्यांदा अर्ध, परंतु त्यांचं देखील आता मानधन थांबवलेलं आहे. आणि केंद्राचं मानधन थांबवण्याचं कारण तर तुम्हाला कळलंच असेल की जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जी RBI आहे, जी सगळ्यांचं जिथून सगळे कारभार चालतात, आपले जे पेमेंट्स वगैरे असतील ते तिथून एक स्वरूपात एका क्लिकवर म्हणजे 3 ते 4 सेकंदात पेमेंट हे ज्या त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होत असतं. तर त्या RBIशी केंद्र शासनाने RBIच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचं पेमेंट म्हणजे जसं की सरकारी कर्मचाऱ्यांचं पगार तिथून होत असतो, तिथूनच आता अंगणवाडी सेविकांचं मानधन अदा होणार आहे. आणि लवकरच मला विश्वास आहे की हे मानधन लवकरच आपलं वेतनामध्ये कन्वर्ट होईल. त्यासाठी थोडा पाठपुरावा, थोडासा संघर्ष पण करणं बाकी आहे, पण चला कुठलं तरी एक पाऊल पूर्ण झालंय. तर माहिती मिळालेली अशी आहे सचिवांकडून की ते बँकेकडे सगळे डॉक्युमेंट्स यासाठी जमा करायचे आहे की तुमचं विदिन 1 क्लिक काही सेकंदाच्या आत तुमचं मानधन हे महिना संपतात तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी कुठल्याही खात्याची परवानगी नाही, कुठलाही GR नाही आणि कुठलाही किचकट मंत्रिमंडळाची मान्यता अजिबात नाही. याच्यासाठी ते मानधन डायरेक्ट वरूनच वर्ग होणार आहे. हे देखील फायद्याचं आहे. अजून दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपलं मानधन हे नेहमी 2 टप्प्यात येतं, बरोबर ना ताईंनो? तर इथून पुढं आपलं मानधन हे एकाच टप्प्यामध्ये येणार आहे. केंद्र आणि राज्य दोघांचं मिळून एक सोबत मानधन येणार आहे. ही आपल्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी ताईंनो की केंद्राचं आणि राज्याचं मानधन आपल्याला एक सोबत येणार आहे की नाही आनंदाची बातमी? हे महत्वाचं. वाढणार आणि नक्कीच वाढणार, पण ते आता 2 तुकड्यात विभागून येत होतं. आज एक, उद्या एक, 8 दिवसांनी एक, आलं कधी नाही आलं, अशा ज्या गोष्टी होत्या त्या आता थांबणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अपडेट आज ह्या व्हिडिओतून हीच आहे की केंद्राचं आणि राज्याचं मानधन आता आपल्याला एक सोबत मिळणार आहे. आणि मानधन यायला उशीर का होतोय तर हेच डॉक्युमेंट, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत, मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचं बँकेचं पासबुक का आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल आणि तुमचा एक कॅन्सल चेकबुक काढलं नसेल तर काढून घ्या. तर ते कॅन्सल चेक असं सूत्र आहे. तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केल्यानंतर आपलं पेमेंट लवकरात लवकर येणार आहे. काही भागात ते पुढच्या आठवड्यात होईल, एक 8च दिवसात ते पुढच्या भागात ज्यांचे डॉक्युमेंट्स अगोदर जमा केले ताईंनो त्यांना ते पेमेंट अगोदर मिळून जाणार आहे असं स्वतः सचिवांनी सांगितलं. आणि जसे ज्या प्रकल्पाचे डॉक्युमेंट जमा होईल त्यांना त्या पद्धतीने केंद्राचं मानधन जमा होणार आहे. आणि जेव्हा सगळ्यांना एक सोबत पेमेंट सुरू होईल त्यावेळेस सगळ्यांना केंद्र आणि राज्याचं मानधन हे सोबतच मिळणार आहे. त्यामुळे एक 8 दिवसामध्ये संयम धरा. एक 8 दिवसाने सगळ्यांचे मानधन हळूहळू ज्या प्रकल्पांनी डॉक्युमेंट सबमिट केलेले आहे त्यांचं केंद्राचं मानधन येऊन जाणार आहे ताईंनो. तर आता ज्या ताई आपल्या रिटायर झालेल्या आहेत त्या पेन्शनच्या मुद्द्यावर तर मी सविस्तरच बोलणार आहे ताईंनो. काही गैरसमज नकोय तुमचा म्हणून. काही अनेक व्हिडिओ आणि पुण्याच्या ज्या महिला आहेत सध्या तर त्यांनी चुकीचं थोडंसं पसरवत आहे की PF मंजूर झाला आहे किंवा भविष्य निर्वाह निधी. तर असं काही झालेलं नाही आहे अजून. जरी व्हिडिओ आलेला असला, जरी कोर्टाने मान्यता दिलेली असली तर त्याच्यामध्ये खूप किचकट प्रक्रिया आहे. त्याच्या विषयावर आम्ही स्वतः डॉक्टर अनुप कुमार यादवांशी बोललेलो आहे. आपले उपसचिव विलास रामदास ठाकूर साहेब आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आपल्या ताईंची दिशाभूल होणार नाही याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. ग्रॅज्युइटीबाबत शासन खूप सकारात्मक आहे ताईंनो. 100% आपल्याला ग्रॅज्युइटी मिळणार आहे. काही महिलांना ग्रॅज्युइटी हा विषय माहीत नाही तर मी तो वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगत असते की ग्रॅज्युइटी म्हणजे की तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर तुम्हाला जो एकरकमी लाभ मिळतो
त्या व्यतिरिक्त ही रक्कम आपली शासनाकडे जमा होत असते आणि ती देखील आपल्याला एक रकमी मिळत असते. म्हणजे सेवानिवृत्तीची एक रकमी रक्कम वेगळी आणि ग्रॅज्युइटी वेगळी, हा फरक समजून घ्या पहिले. तर ग्रॅज्युइटीचा प्रस्ताव तयार आहे, तो पाठवलेला देखील आहे, फक्त मंत्रिमंडळाची त्यामध्ये सही होणं बाकी आहे किंवा मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय आहे तो येणं बाकी आहे. पण ते सर म्हटले 100% तुमची ग्रॅज्युइटीचा प्रश्नाचा काही विषयच नाही आहे, तुमची ग्रॅज्युइटी नेहमी मान्य होणार म्हणजे होणार, फक्त परवानगी शिल्लक आहे पण ग्रॅज्युइटी मिळून जाईल. म्हणजे माझ्या सेवानिवृत्त झालेल्या ताईंना ही नक्कीच आनंदाची बातमी आहे ताईंनो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा घेतला आणि आम्ही FRSचा फेस कॅप्चरचा. आपल्या सगळ्या ताईंना फेस कॅप्चरचा किती त्रास होतोय हे मी स्वतः जाणते, म्हणून फेस कॅप्चर आणि विशेषतः आदिवासी भागातला प्रॉब्लेम म्हणजे आदिवासी भाग जवळपास नंदुरबार, धुळे जिल्हा असेल, इकडे गडचिरोली, भंडारा, गोंदिया आपले खूप आदिवासी भाग आहेत. या भागामध्ये FRS करताना अडचणी येतात. तर त्या संदर्भात देखील केंद्राला सूचना केलेल्या आहेत राज्यांनी आणि या अडचणी लवकर केंद्र सोडविल असं त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे. किंवा या ज्या पोषण ट्रॅकरच्या प्रणालीमध्ये आहे तर आवश्यक ते बदल आम्ही करू असं काल आम्हाला सचिवांनी सांगितलं आहे. त्यामुळे या FRS बाबत अजून एक महत्त्वाची अपडेट आहे. मी स्वतः आयुक्तांना बोललं की सर THR हा 2 महिन्यातून येतो, THR हा 2 महिन्यातून येतो, मग आम्हाला फेस कॅप्चर दर महिन्याला का बरं करावं लागतं. तर ते म्हटले अशी कुठं तरतूदच नाही की 2 महिन्यातून फेस THR द्या, दर महिन्याला आहार वाटायचा केंद्र शासनाचा नियम आहे. हे आपण आपली सोयीस्कर आपल्या राज्याला वाटणं सोयीस्कर व्हावं म्हणून आपण तशी सोय केलेली आहे. पण दर महिन्याला THR देणं बंधनकारक आहे, म्हणून फेस कॅप्चर हे दर महिन्यालाच करावं लागणार आहे ताईंनो. असा देखील इश्यू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मोस्ट वेटिंग मुद्दा म्हणजे मुख्य सेविकेचा. त्या संदर्भात आता ते स्पेशल व्हिडिओ मी लावणार आहे, तो देखील तुम्ही चॅनलवर बघून घ्या. पण आता तुम्हाला चालता चालता सांगून देते की मुख्य सेविका ग्रामीण आणि शहरी भरतीविषयी मी स्वतः साहेबांना प्रश्न विचारलेला आहे. तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आहे की शहरी भागातील जो वयाचा आणि शिक्षणाचा वाद सुरू आहे त्यामुळे ही भरती सध्या प्रलंबित आहे आणि ही न्यायालयीन प्रविष्ट प्रक्रिया असली तरी आयुक्तांनी 10 पानी पत्र देऊन शिक्षण हे ग्रॅज्युएशनपेक्षा कमी धरलं जाणारच नाही याचं स्पष्ट खुलासा केलेला आहे. जेणेकरून हे जे पद आहे ते सरळ सेवेतील अधिकारी वर्ग 3 आहे. मग ह्या अधिकारी वर्गासाठी 12वी पास अट चालणार नाही. जरी ती जुन्या काळात चालत असली तरी आता काळ बदललेला आहे. वाढत्या स्पर्धेच्या जगामध्ये त्याचे नियम बदलणे गरजेचे आहे, म्हणून शिक्षणाची अट त्यांनी मान्य नाही केली. शिक्षण हे ग्रॅज्युएशनच असेल असं त्यांनी सांगितलं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयाचा. तर कोर्टाने जसं की आपण सांगितल्याप्रमाणे कोर्टाने वयाचे 50 वर्षापर्यंत परवानगी दिलेलीच होती, ती 55 व्हावी यासाठी देखील आपण प्रयत्न करत होतो. पण आयुक्तांनी सांगितलं आहे की काय ते कर्मचाऱ्यांना पेन्शन अंशदायी पेन्शन मिळते, त्या पेन्शनचा जो मुद्दा आहे त्यासाठी 10 वर्ष सेवा होणं गरजेचं आहे. म्हणून मग 45 वयाची अट ठेवलेली आहे आणि ती वयाची अट कंटिन्यू राहील असं त्यांनी म्हणलंय. तर जसं की हिशोब केला तर 58 वयाची मर्यादा आहे रिटायरमेंटची ताईंनो. तर किमान 48 वयाच्या तरी ताईंना फॉर्म भरता यावा आणि आपल्या संघटनेच्या वतीने तर 50 वयाच्या ताईंना फॉर्म भरण्यात यावा अशी विनंती देखील मी स्वतः केलेली आहे. अजून दुसरा मुख्य सेविकेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या वर्षी ज्या आपल्या ताईंनी फॉर्म भरलेला आहे ताईंनो, तर त्यामध्ये जे MSCIT मध्ये सूट दिलेली 10वी 12वी मराठी हिंदी विषयाचा ज्यांचा प्रश्न आहे त्यांना पुढील 2 वर्षामध्ये तो उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. ज्यांची MSCIT नाही त्यांना पुढील 2 वर्षामध्ये MSCIT बंधनकारक आहे करणे पूर्ण. तर त्यासाठी त्यांना जी लिंक आहे ती परत फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध होणार आहे आणि त्या ताई ज्या गेल्या वर्षीच्या तारखेपर्यंत 45 वयाच्या आत होत्या त्या ताईंना फॉर्म भरण्यासाठी लिंक नव्याने उपलब्ध होणार आहे आणि त्यानंतर शहरी भरती होईल. साधारणतः मार्च एंड नंतर हा निर्णय घेणार आहेत ते आणि एप्रिलमध्ये 100% ग्रामीण शहरीची जाहिरात लिंक येईल असं साहेबांनी स्वतः सांगितलं आहे. परंतु वय आणि शिक्षणाचा हा मुद्दा आहे, त्याबाबत मी तुम्हाला पुन्हा एक सविस्तर व्हिडिओमधून सांगून देते. आणि ग्रामीणचा प्रश्न राहिला तर ग्रामीणच्या भरतीचं मी पहिलेही सांगितलं तुम्हाला की तशा सूचना मात्र मी जेव्हा सचिव साहेबांना भेटले अनुप कुमार यादव साहेब
तर डॉक्टर अनुप कुमार यांनी हेच सांगितलं की आम्ही जिल्हाधिकारी जे आहेत, CO आहेत जिल्हा परिषदचे किंवा तुमचे DPO आहेत, त्यांना अधिकार आहे ही भरती करण्याचा. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन देऊन टाका आणि ही भरती त्यांना करायला लावा. ग्रामीण भरतीची काही अडचण नाही, जो काही आमचा क्रायटेरिया असेल त्याप्रमाणे तो भरती. तर अशा प्रकारे मुख्य सेविका आणि अंतर्गत ग्रामीण शहरी हा मुद्दा आहे. या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ तर मी लावतेच, त्यामुळे त्याचा काही विषय नाही आहेत. मुख्य सेविका च्या संदर्भात जो मंत्रिमंडळ निर्णय घेईल तो सगळ्या सेविकांना मान्य करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे ताईंनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही वाट बघत होता तो शेवटचा मुद्दा. अजूनही 2-3 मुद्द्यावर चर्चा झाली, परंतु ते एकेका व्हिडिओत खूप लांब होतात, व्हिडिओ मोठे होतात, म्हणून मी शॉर्टमध्ये घेते. उन्हाळी सुट्टीचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उन्हाळी सुट्टीचा आहे. तर मी स्वतः हात जोडून आपले जे सचिव आहेत डॉक्टर अनुप कुमार यादव साहेबांना, एक अंगणवाडी सेविकेच्या तळमळीने मी त्यांना उन्हाळी सुट्टीबाबतची व्यथा मांडलेली आहे आणि उन्हाळी सुट्टी कशी देता येईल हे सुद्धा मी त्यांना सांगितलेलं आहे पटवून, की सर सगळे शाळा कॉलेजेस हे उन्हाळ्यामध्ये बंद असतात, तर फक्त अंगणवाडीच्या चिमुरड्यांना शाळेमध्ये का बोलावले जाते? फक्त आहारासाठी बोलवलं जात असेल तर आहाराचा मुद्दा हा कोरडा 1 महिन्याचा आहार देऊन देखील पूर्ण होऊ शकतो. जसं की कोरोना काळामध्ये आपण 2-2.5 वर्ष कोरडा आहार मुलांना घरपोच दिलेला आहे. जसं की संप काळात 54 दिवसाचा आहार आपण मुलांना घरी दिलेला आहे, त्याप्रमाणे 1 महिन्याचा आहार हा आपण घरपोच देणार आहोत. तशी आम्ही सोय करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि घरपोच आहाराची सोय झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण 1 महिना उन्हाळी सुट्टी नक्की मिळणार आहे ताईंनो. फक्त आपल्याला 10 तारखेपर्यंत सगळी ऑनलाईन कामं, वजन, उंची, FRS सगळं पूर्ण करून द्यायचं आहे. आणि 10 मे नंतर ते 10 जून या काळामध्ये आपल्याला उन्हाळी सुट्टी 100% मिळेल असं स्वतः साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आणि जर ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही तर आपण पुन्हा 15 दिवसात त्याचा फॉलोबॅक घेऊन कुठल्याही परिस्थितीत मे 2025 रोजी तुम्हाला मी उन्हाळी सुट्टी 2026 रोजी मी तुम्हाला उन्हाळी सुट्टी मंजूर करून देणार म्हणजे देणार ताईंनो, हा माझा शब्द आहे तुम्हाला. त्यामुळे निश्चिंत राहा, या वर्षीची उन्हाळी सुट्टी 100% भेटेल. त्यासाठी संघटना कटिबद्ध आहे. तर आता नवीन मुद्दा आलेला आहे की सुनेत्राताई पवार, अजितदादा पवार यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की गरोदर व प्रसूतीची जी रजा आहे ती भरपगारी रजा ही 1 वर्षाची करण्यात येणार आहे. आणि तो लवकरात लवकर तो निर्णय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना देखील लागू करावा यासाठी आपली संघटना नेहमी पाठपुरावा करणार आहे. तर या आणि अशा चांगल्या ऑथेंटिक माहितीसाठी नेहमी आपल्या संघटनेशी कनेक्टेड राहा, स्टे कनेक्टेड आणि एकजूट राहा. अपडेट मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करत राहता येईल. अजूनही वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर वेगवेगळे व्हिडिओ टाकतच राहणार आहे, पण हा व्हिडिओ खूप जास्त लांब होऊ नये म्हणून शॉर्टमध्ये घेतलेला आहे. पण तुमच्या मनात जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि उद्याचं लाईव्ह देखील जॉईन करा. आठवड्यातून आपलं एक लाईव्ह असतंच, पण ह्यावेळेस आपण मुंबई मंत्रालयात असल्यामुळे ह्या आठवड्याचं लाईव्ह डिले झालं आहे. तर आठवड्यातून 1 दिवस आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो. लाईव्हला राहत जा, तुमच्या शंका तिथे मांडत जा. एकमेव हक्काचं व्यासपीठ म्हणजे आपली नवीन संघटनेचं आहे ताईंनो. तर आय होप तुम्हाला आनंद झाला असेल या बातम्या ऐकून. परंतु यापेक्षाही महत्त्वाची माहिती उद्याच्या लाईव्हला देणार आहे. लाईव्ह 100% सगळ्या ताईंनी बघायचं आहे आणि कुठल्याही चॅनलवर विश्वास ठेवायचा नाही. फक्त विश्वसनीय चॅनल म्हणून आपल्या चॅनलवर खरी माहिती देणारं, पुराव्यासहित माहिती देणारं आपलं एकमेव चॅनल आहे ताईंनो, तुम्हाला माहिती असेल बरोबर. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आणि व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा ताईंना. आजच्या ज्या आनंदाच्या बातम्या आहेत त्यात सगळ्या ताईंना कळू द्या. ठीक आहे, चला सर्व ताईंना जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र ताईंनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.